audio jungle. मृत्यूनंतरही भोगाव्या लागतात प्रेतांना नरक यातना. बौद्ध व हिंदू स्मशानभूमी मिळवून देण्याची नागरिकांनी केली मागणी. सर्वानुमते माना ग्रामपंचायतमध्ये ठराव मंजूर. माना हे गाव जवळपास 20,000 लोकसंख्येचे गाव असून सर्व समाजाचे लोक येथे मोठ्या गुण्यागोविंदाने एकजूट राहतात. आश्चर्याची बाब म्हणजे या गावात प्रेतांना जाळण्यासाठी हक्काची स्मशानभूमीच नाही. ही हक्काची स्मशानभूमी मिळविण्याकरता गावातील नागरिकांनी माना ग्रामपंचायतमध्ये स्मशानभूमी मिळविण्याकरता सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार अनेक वर्षापासून मानावासी यांना हक्काची स्मशानभूमी नसून परंपरागत प्रेतांना नेऊन मानकेश्वर जवळील उमा नदीच्या काठी हे प्रेत जाळतात. परंतु या स्मशानभूमीची नोंद शासकीय विभागात नसल्यामुळे व परंपरागत जाळत असलेले नदीकाठची स्मशानभूमीची जागा ही उमा बॅरेज प्रकल्प बुडीत क्षेत्रात संपादित करण्यात आल्या या कारणामुळे सदर स्मशानभूमी ही पाण्याखाली आली असल्यामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मीयांची व इतर समाजांची प्रेतांचे अंतिम संस्कार करणे हे आता अडचणीचे जात आहे आणि गैरसोयीचे होत असल्यामुळे माना येथील ग्रामस्थांनी पर्यायी स्मशानभूमीसाठी नदीलगत उपलब्ध असलेली गट क्रमांक 41 मधील क्षेत्रफळ 12.15 हे आर यापैकी 2.24 हे आर ई क्लास जमीन ही स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार अनिल मुरलीधर भेंडकर व इतर ग्रामस्थांनी केली. अशा प्रकारचे निवेदन हे लोकसभा खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, जिल्हाधिकारी अकोला व तहसीलदार मूर्तिजापूर यांच्याकडे